नेक्स्ट आहे कॉलेज फीस बद्दल थोडक्यात माहिती. तर बी फार्मसीच्या कॉलेज फीस बद्दल जर माहिती द्यायची असेल तर बी फार्मसीच्या कॉलेजच्या फीस हे मिनिमम 40,000पासून सुरुवात होतात ते जवळपास 2 लाखापर्यंत या ठिकाणी कॉलेजच्या फीस आहेत. 40,000 सुद्धा मी ओपन कॅटेगरीची फीस सांगितली आहे. आणि यामध्ये जे विद्यार्थी कॅटेगरी अनुसार जाणार आहेत, लक्षात घ्या, जर आपण SC कॅटेगरी अनुसार जात असेल तर त्यामध्ये आपल्याला ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फीस या 2 फीस आपल्या कमी होणार आहेत. SC आणि ST साठी NT1, NT2, NT3, VJDT, SBC या कॅटेगरी प्रवर्गात असेल आपण तर आपली या ठिकाणी फक्त ट्युशन फी या ठिकाणी कमी होते. बाकीची डेव्हलपमेंट फीस, रिफंडेबल डिपॉझिट आणि अदर फीस हे आपल्याला जमा करावं लागतात. तसंच OBC, EWS आणि जेही पालक या ठिकाणी ओपन प्रवर्गात नाहीत पण उत्पन्न मर्यादा या ठिकाणी 8 लाखापेक्षा कमी आहे तर असे पालक या ठिकाणी आपली जी काही फीस आहे या फीस मध्ये जवळपास या ठिकाणी 50% मध्ये आपण लो करून घेऊ शकतात की त्याला आपण ट्युशन फी म्हणू शकतो किंवा आपण EBC ची फीस पण आपण या ठिकाणी ग्राह्य धरू शकत असतो. तर EBC आणि अदर फीसच्या नंतर या ठिकाणी आपल्याला काही अदर फीस लागत नाहीयेत. त्या कॉलेजमध्ये जे काही फीस असतात या फीस आपल्याला वार्षिकच पेड करायच्या असतात. दुसरी गोष्ट आहे महत्वाची, जेही विद्यार्थी जर TFWS मधून या ठिकाणी अलॉटेड होत असतील तर TFWS मधून अलॉटमेंट झाल्यानंतर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी जेही कॉलेजची ट्युशन फीस आहे हे ट्युशन फी पूर्णपणे माफ होत असते. लक्षात घ्या, कॉलेज फीस बद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला ज्यावेळेस आपण चॉईस फिलिंग करणार आहात त्याबद्दल सुद्धा देणारच आहे मी. आणि लक्षात घ्यायचं आहे, कुठल्याही कॉलेजचा ऑप्शन फॉर्म भरत असताना किंवा चॉईस देत असताना कॉलेजच्या ऑल डिटेल्सची माहिती घेऊनच आपल्याला चॉईस फिल करणं गरजेचं असतं.